मायक्रोसॉफ्ट एक्सेल आपलं सुरू होतं. मागच्या बॅच मध्ये आपण काय काय बघितलं? सिलेक्टिंग ऑफ टेक्स्ट, फॉर्मॅटिंग, कॉलमची विड्थ वाढवणं कमी करणं, रो हाईट कमी जास्त करणं, फंक्शन्स बघितले ते काही सम, ऍव्हरेज, काउंट, इफ फंक्शन बघितले ते. पण इफ पण साधं इफ बघितलं होतं, दोनच कंडिशनचं, आणि नंबर फॉर्मॅटिंग, डेट अँड टाइम आणि नंबरचा फॉर्मॅटिंग आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. आता आज आपल्याला बघायचं नेस्टेड इफ. इफ मध्येच अजून ऍडव्हान्स. आपण जे काही रिझल्ट काढला होता मागच्या वेळेस तो फक्त पर्सेंटेजवर काढला आणि तो तसा पाहिला तर चुकीचा होता. रिझल्ट कशावर येतो? तुमच्या विषयांवाईज येतो, विषयांवर येतो. त्यानंतर अँड आणि ऑर फंक्शन्स आपल्याला बघायचे. इन्सर्ट रो कॉलम, डिलीट रो कॉलम कसे करायचे त्याबद्दलची माहिती, डेट टाइम फंक्शन्स आणि एक टेक्स्ट फंक्शन आहे ते पण आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं. मग आता आपल्याला बघायचं पहिले इफ फंक्शन. बघा इफ फंक्शनचा फॉर्मॅट कसा आहे बघा. इफ लॉजिकल टेस्ट म्हणजे जी काय अट असेल ती अट इथं द्यायची. उदाहरणार्थ आपण मागची अट बघितली होती की ज्यांचं 55 पेक्षा जास्त मार्क आहे, पर्सेंटेज आहे, ते पास. आपण इथं लॉजिकल टेस्टच्या तिथे ती अट टाकली की पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 55. ही आपली अट होती आणि ती जर खरी असेल तर काय व्हॅल्यू यायला पाहिजे तर पास. आणि आपल्याला टेक्स्ट मध्ये जर त्या व्हॅल्यू हव्या असतील तर त्याला डबल कोट्स आपल्याला वापरावं लागेल. डबल कोट्स वापरावं लागेल. आणि जर तुम्हाला व्हॅल्यू मध्ये पाहिजे असेल तर आपण डायरेक्ट तिथे व्हॅल्यू टाईप करू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचे अँड लॉजिक, अँड फंक्शन बघायचं आपल्याला. अँड फंक्शन कसा फॉर्मॅट आहे त्याचा? अँड लॉजिकल टेस्ट 1, लॉजिकल टेस्ट 2, लॉजिकल टेस्ट 3. आता आपल्याला आज जो काही रिझल्ट काढायचा आहे किंवा आपल्याला आज जे काही रिझल्ट घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा आहे? आपल्याकडे आज एक कंडिशन नाही, अनेक कंडिशन. अनेक कंडिशन. पहिली कंडिशन काय? तो मराठीमध्ये 35 पेक्षा जास्त पाहिजे, बरोबर ना? पहिली कंडिशन ही आली. दुसरी कंडिशन काय? इंग्लिश मध्ये परत 35 पेक्षा जास्त पाहिजे. तिसरी कंडिशन हिंदीमध्ये पण 35 पेक्षा. म्हणजे अशा टोटल 6 विषयांच्या 6 कंडिशन्स आहेत. किती कंडिशन आहे? 6 विषयांच्या 6 आहे का नाही? पण ह्या 6 ज्या कंडिशन आहे त्या 6चे 6 खऱ्या पाहिजे, ठरल्या पाहिजे. म्हणजे सगळ्यांमध्ये 35 पेक्षा जास्त पाहिजे तरच तो पास होणार. म्हणजे थोडक्यात आपण कसं म्हणणार? मराठीमध्ये 35 पेक्षा जास्त आणि का आपण किंवा म्हणणार? म्हणणार का किंवा? आणि इंग्लिश मध्ये 35 पेक्षा जास्त आणि हिंदीमध्ये आणि इंग्लिश, सोशल सायन्स आणि मॅथ सगळ्यांमध्ये. म्हणून आपल्याला आपला जो फंक्शन आहे इथं अँड फंक्शन हे आपल्याला याला वापरावं लागणार. कोणतं वापरावं लागणार आहे? अँड. कारण की सगळ्यांची कंडिशन अँड नंतरच येणार आहे ना. सगळ्या ट्रू झाला पाहिजे. तर ऑरने काय होणार आहे? एक जरी ट्रू झाली तरी तो रिझल्ट येईल. बरोबर. बघा या पद्धतीने आपले अटी आठ आहे आता पास करण्याची. जर विषय 1 म्हणजेच मराठी चे मार्क 35 पेक्षा जास्त असेल आणि इंग्लिशचे मार्क 35 पेक्षा जास्त असेल आणि हिंदी, सोशल सायन्स आणि मॅथ ही आपली अट आहे आज रिझल्ट काढण्याची. बरोबर. मग आपण या इफ मध्ये आज अँड हे एक फंक्शन म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन आपल्याला वापरायचं आहे. फंक्शन मध्ये फंक्शन. मग आपल्याला पहिले वापरायचं अँड. ऑर फंक्शन दिलेलं आहे आपल्याला. ऑरचं पण तसंच आहे. ऑर लॉजिकल टेस्ट 1, लॉजिक टेस्ट 2, लॉजिक टेस्ट 3. पण याच्यामध्ये कोणती एक टेस्ट ट्रू असेल तरी तो रिझल्ट देणार.
म्हणजे एका विषयात जरी तो पास असेल, 35 पेक्षा जास्त असेल तरी पास असा रिझल्ट येईल तो. पण मग ही आर कंडिशन तुम्ही केव्हा वापरू शकता? कोणत्या एका विषयात 35 पेक्षा कमी असेल तरी तो फेल होणार ना. म्हणजे तुम्ही हे उलट जर वापरलं, 35 पेक्षा जास्त ऐवजी 35 पेक्षा कमी असं जर वापरलं आणि त्या ठिकाणी जर ऑर वापरला तर चालेल. 35 पेक्षा कमी किंवा म्हणजे मराठीत 35 पेक्षा कमी किंवा इंग्लिश मध्ये 35 पेक्षा कमी किंवा मॅथ मध्ये 35 पेक्षा कमी किंवा सायन्स मध्ये 35, म्हणजे कोणत्याही एकामध्ये 35 पेक्षा कमी जरी आला तो तरी सुद्धा तो काय असणार आहे? फेल असणार. म्हणजे तुम्ही आता हा रिझल्ट दोन पद्धतीने काढू शकता. एक अँड ऑपरेटर वापरून सुद्धा तुम्हाला काढता येईल, अँड फंक्शन वापरून, किंवा ऑर फंक्शन वापरून सुद्धा काढता येईल. पण मग तुमची कंडिशन बदलेल. काय बदलेल? अट बदलेल. बरोबर. आपल्याला त्याला ती अट द्यायची, तिथं कंडिशन द्यायची. आपण काय वापरणार? अँड फंक्शनचा वापर करू सुरुवातीला. ऑरचा वापर केला तर आपण 35 पेक्षा कमी असं म्हणावं लागेल आपल्याला, लेस दॅन 35. बरोबर. आता कुठं वापरणार हे अँड फंक्शन? या लॉजिकल टेस्ट मध्ये इथं वापरणार. इथे लॉजिकल टेस्ट पहिले एकच दिली होती ना आपल्याला, आता 6 द्यायच्या. किती द्यायच्या? 6. या 6 देताना पहिले आपण अँड वापरणार, कंस टाकणार आणि कंसात पहिली टेस्ट कॉमा दुसरी टेस्ट कॉमा तिसरी, पहिला क्रायटेरिया कॉमा दुसरा क्रायटेरिया किंवा तिसरा क्रायटेरिया, असं आपण कॉमा कॉमा करून हे 6च्या 6 अटी तिथं देऊन टाकणार. पण त्या 6 अटी देताना अगोदर काय वापरावं लागेल? आपल्याला अँड वापरावं लागेल. येते ना लक्षात? आतापर्यंत तुम्ही डायरेक्ट ही पण डायरेक्ट एक कंडिशन देऊन टाकली. कसं वापरणार बघू मग आता आपण. बघा पहिले काय घेणार आपण? इफ. मग काय? लॉजिकल टेस्ट. पण लॉजिकल टेस्ट किती आपल्या? 6 टेस्ट आहे, 6 कंडिशन, 6 अटी का नाही? त्या 6 अटी द्यायच्या. मग त्या 6 अटी 6चे 6 ट्रू झाल्या पाहिजेत म्हणून आपण कोणतं ऑपरेटर वापरतोय? अँड ऑपरेटर. बघा अँड फंक्शन वापरलं. अँड आता या 6 अटी एक एक करून द्यायची. पहिली काय? मराठीमध्ये 35, मराठीमध्ये 35 किंवा 35 पेक्षा जास्त, मराठी ग्रेटर दॅन इक्वल टू 35, कॉमा इंग्लिश ग्रेटर दॅन इक्वल टू 35, ही दुसरी अट, कॉमा हिंदी ग्रेटर दॅन इक्वल टू 35, ही तिसरी अट. परत हँग झाला मशीन. आपण फंक्शन वापरणार. कोणते कोणते फंक्शन वापरणार आपण आज? पहिले अँड फंक्शन आपण बघितलं, लॉजिकल टेस्ट 1, लॉजिकल टेस्ट 2. त्याच्यानंतर अँड फंक्शनचा आपल्याला या इफ मध्ये वापर करायचा आहे. इफ लॉजिकल टेस्ट या ठिकाणी आपण अँड वापरणार आहोत आणि मल्टिपल कंडिशन्स तिथे टाकून देणार आहोत. आता आपण प्रत्यक्ष त्याचा वापर इफ, मग काय वापरायचं? अँड कंस घेतला आपण, कंसामध्ये पहिली अट काय? पहिली अट मराठी ग्रेटर दॅन इक्वल टू 30, इक्वल टू देणं गरजेचं, कारण की 35 वाला सुद्धा पास व्हायला पाहिजे. त्यानंतर इंग्लिश ग्रेटर दॅन इक्वल टू 35, दुसरी टेस्ट, दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन इंग्लिश हिंदी ग्रेटर दॅन इक्वल टू 35. चौथी कंडिशन सोशल सायन्स ग्रेटर दॅन इक्वल टू 35. पाचवी कंडिशन सायन्स ग्रेटर दॅन इक्वल टू 35 आणि 6वी कंडिशन मॅथ ग्रेटर दॅन इक्वल टू 35. आणि मग तो कंस कंप्लीट. या 6च्या 6 कंडिशन इथे दिल्या, पण त्याच्यासाठी 6 कंडिशन आपण
डायरेक्ट इफ मध्ये नाही देऊ शकत. त्याच्यामध्ये कोणतं फंक्शन वापरलं आपण? अँड फंक्शन. अँड कंसात त्या 6 कंडिशन आपण कॉमा करून दिल्या आणि या 6च्या 6 कंडिशन जर खऱ्या ठरल्या म्हणजे सगळ्यांमध्ये जर त्याचं 35 पेक्षा जास्त मार्क आले तर तो काय असणार आहे? पास असणार. अदरवाईज तो काय असेल? फेल. अदरवाईज तो फेल. बघा आता इथं कंस कंप्लीट असा या फंक्शनचा अँड ऑपरेटर अँड फंक्शन वापरून आपण हे केलं. ठीक आहे. आता प्रत्यक्ष आपण जाऊ. आता इथं कसं आहे, आपण इथं मराठी, इंग्लिश, हिंदी हे शब्द वापरतो. त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष फॉर्म्युला टाकताना काय करणार? प्रत्यक्ष तिथं त्या मार्कांचा सेल ऍड्रेस तिथे लिहिणार. मराठीच्या मार्काचा सेल ऍड्रेस, इंग्लिशच्या मार्काचा सेल ऍड्रेस आपण तिथं लिहिणार. जाऊ आपण एक्सेल मध्ये. बघा हे एक्सेल आपण मागच्या वेळेस आपण इथपर्यंत रिझल्ट काढला होता, तर मी तो काढून टाकला. आता आपल्याला नव्याने रिझल्ट काढायचा इथं. इथं मी देतोय इक्वल टू इफ कंसात कोणता ऑपरेट कोणता कंडिशन अँड इथे वापरायचं अँड कंस पहिली कंडिशन काय? मराठी. मी तिथं क्लिक केलं, D2 होऊन गेला. D2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35. पहिली अट झाली. कॉमा केला. दुसरी अट इंग्लिश वर क्लिक केलं, इंग्लिशच्या मार्कांवर ग्रेटर दॅन इक्वल टू 35 कॉमा. परत तिसरी काय? हिंदी काय? हिंदी कुठे आहे? F2 मध्ये. F2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35. F2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 कॉमा. त्यानंतर G2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 कॉमा. नंतर H2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 कॉमा. I2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35. तुम्ही तिथं क्लिक केलं तरी तो सेल ऍड्रेस ऑटोमॅटिक तिथं येऊन जातो. टाईप करत बसण्याची गरज नाही. आता कंस कंप्लीट. बघा ह्या कंस पूर्ण करायचा. आता कॉमा. ह्या 6 अटी जर खऱ्या ठरल्या तर त्याला काय कर? पास कर. डबल अवतरण चिन्ह द्यायचे कॉमा, नाहीतर फेल कर. कंस कंप्लीट. पुन्हा जेवढे ब्रॅकेट ओपन केले तेवढे ब्रॅकेट पुढे जाऊन क्लोज झाले पाहिजे, पण ते योग्य जागेवर क्लोज झाले पाहिजे. हे लक्षात घ्या. देऊ एंटर. बघा एंटर दिला, आलं पास. रिझल्ट आला. आहे का याच्यात पुढे 35 पेक्षा कमी? नाही. करू खाली कॉपी करतो मी, पेस्ट केला, फेल झाला. बघा आहे ना, एका विषयात फेल आहे का नाही? 17 मार्क आहे. 2 विषयात आहे, 2 विषयात फेल आहे म्हणून तो. त्याच्यानंतर इथं पेस्ट करतो मी, इथं पास झाला. बघा याच्यात कुठेही फेल नाही येतो. इथं करतो पेस्ट. बघा इथं फेल झाला. 33 आहे. परत इथं पास, इथं पास, फेल. बघ फेल फेल. आलं समजलं? मग कसा टाकायचा फॉर्म्युला? परत एकदा इथं फॉर्म्युला बघून घ्या. वरती दिसतोय आपल्याला, तुम्हाला नाही दिसत आहे? आता तो तर मोठा नाही करू शकत आपण, टेक्स्ट मोठी करू शकतो, पण तो काही आपल्याला मोठा करता येणार नाही. मी इथं पेस्ट करतो. बघा हे बघा, हा इथं फॉर्म्युला. इफ पहिले कंसात अँड वापरला, परत कंसामध्ये सगळ्या कंडिशन कॉमा कॉमा करून टाकल्या. D2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35, E2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35, F2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35, G2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35, H2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35, I2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 आणि कंस कंप्लीट. या 6 कंडिशन टाईप करून झाल्या का कंस दिला, म्हणजे अँड फंक्शन इथं संपलं. मग या सगळ्या 6च्या 6 कंडिशन जर खऱ्या ठरल्या तर तो पास, अदरवाईज तो काय होणार आहे? फेल होणार. ट्रू व्हॅल्यू पास आणि फॉल्स व्हॅल्यू काय दिली आपण? फेल. समजलं? अशा पद्धतीने आपण अँड फंक्शनचा उपयोग केलेला आहे. इथं नेस्टेड इफ नाही, अँड फंक्शन.
असं करून आपण हा रिझल्ट काढले. आता हा रिझल्ट आपण ऑर फंक्शनने पण काढू शकतो. आता इथून पुढे ऑर फंक्शनने काढू. चला खालचे इथं ऑर फंक्शन इक्वल टू इफ कंसात आता ऑर घेतो ऑर ऑर कंस. आता फक्त अट बदलणार आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू ऐवजी लेस दॅन येणार. बरोबर. मग मराठी लेस दॅन 35 कॉमा इंग्लिश लेस दॅन 35 कॉमा हिंदी लेस दॅन 35 कॉमा करायचं राहिलं इथं कॉमा सोशल सायन्स लेस दॅन 35 कॉमा. आता इथं लेस दॅन इक्वल टू नाही घ्यायला. लेस दॅन इक्वल टू घेतलं तर 35 वाला पण फेल करेल. सायन्स लेस दॅन 35 कॉमा मॅथ लेस दॅन 35 कंस कंप्लीट. 6 चे 6 कंडिशन टाइप करून झाल्या. आता इथं तो काय सांगतोय की ह्या 6 पैकी एक जरी ट्रू झाली तरी तो फेल. म्हणजे एकाच जरी 35 पेक्षा कमी असेल तर फेल. मग कॉमा करून आपल्याला ट्रू व्हॅल्यू टाकायची डबल कोट्स मध्ये फेल. आता बघा इथल्या ट्रू व्हॅल्यू फॉल्स व्हॅल्यू पण बदलल्या. अँड वापरलं त्यावेळेस पहिले पास आला कॉमा डबल कोट्स मध्ये पास एंटर. इथं फेल आलं कारण एका विषयात तो फेल. आता खाली आपण कॉपी करू. बघा 2 जण पास झाले खाली बाकीचे फेल झाले. बरोबर आहे का? बघा बरं रिझल्ट बरोबर आला. काही फरक आहे का? फक्त आपण ह्या दोन्ही फंक्शन्स बघितले. ऑरच्या वेळेस तुमची कंडिशन्स बदलतील. ट्रू व्हॅल्यू फॉल्स व्हॅल्यू पण बदलतील. कारण की याच्यात एक जरी कंडिशन ट्रू ठरली तर तो फेल करणार. समजलं? मग येईल मग करता रिझल्ट काढता आता प्रॉपर. ठीक. आता आपल्याला ग्रेड काढायचे. ग्रेड आता ग्रेड कशा काढणार किंवा मग क्लास काढायचा आपल्याला. आपण पहिला आहे डिस्टिंक्शन बघू आपण प्रेझेंटेशन मध्ये. नेस्टेड इफ याला वापरायचं आपल्याला. नेस्टेड इफ म्हणजे आता इफ मध्ये इफ असं वापरत चालावं. कसं वापरायचं बघू आपण. जर पर्सेंटेज 70 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय ग्रेड द्यायची? डिस्टिंक्शन द्यायची. बरोबर बरोबर ना. आता अट एकच आहे. अट एकाच कॉलमवर आहे ना. आतापर्यंत अगोदरच्या इफ मध्ये जेव्हा आपण बघितली तेव्हा अट 6 कॉलमवर होती. अट किती कॉलमवर होती? 6. प्रत्येक कॉलमवर होती. त्याच्यामुळे आपल्याला ते अँड ऑपरेटर. आता एकच अट आहे. पर्सेंटेजला वेगवेगळे क्रायटेरिया आहेत तिथे. पुढचं काय? जर पर्सेंटेज 60 किंवा 60 पेक्षा जास्त ग्रेटर दॅन 60 आणि 70 पेक्षा कमी असेल तर कोणती ग्रेड येईल तिथं? म्हणजे 60 ते 70च्या दरम्यान वाला फर्स्ट क्लास. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला हे अँड ऑपरेटर सुद्धा घ्यावे लागणार आहे. अँड कारण की इथं दोन कंडिशन आल्या. या दुसऱ्या फर्स्ट क्लास साठी 2 कंडिशन. एक तर तो 60 पेक्षा जास्त पाहिजे. 60 किंवा 60 पेक्षा जास्त पाहिजे. आणि दुसरी अट काय? तो 70 पेक्षा कमी पाहिजे. बरोबर ना. हो. तिसरी अट. तिसरं काय? 50 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी अशांना काय देणार आपण? सेकंड क्लास देणार. बरं. नंतर 35 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी तो पास क्लास मध्ये. तो काय येईल? पास क्लास. आणि 35 पेक्षा कमी असेल तर त्याला काय येणार? फेल. फेल क्लास किंवा फेल म्हणू आपण. ठीक आहे. अशा 5. मग आपण पहिली अट देताना इफ पर्सेंटेज ग्रेटर दॅन 70 देन डिस्टिंक्शन कॉमा. कॉमा केल्यावर आता पुढे आपण म्हणू शकत नाही ना लगेच फर्स्ट क्लास. म्हणू शकतो का? कारण की अजून किती क्लास आहे बाकी आहे? 4 क्लास बाकी. मग फर्स्ट क्लास येण्यासाठी परत इफ वापरावं लागेल. परत इफ बघू आता.
कसं वापरायचा? पहिली कंडिशन, पहिली काय, जर पर्सेंटेज 70 पेक्षा जास्त असेल तर ग्रेड काय येणार? डिस्टिंक्शन. इफ percentage greater than or equal to 70, if percentage greater than equal to 70, then distinction. काय देणार त्याला आपण? ग्रेड डिस्टिंक्शन. आणि असं नसेल तर मग पुढची अट लगेच. पुढची अट काय? पर्सेंटेज 60 किंवा 60 पेक्षा जास्त म्हणजे ग्रेटर दॅन 60 आणि 70 पेक्षा कमी असेल तर ग्रेड काय येणार त्याला? फर्स्ट क्लास. आता दोन अटी असल्यामुळे आपल्याला इथं इफ वापरायचं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरावं लागणार आहे? अँड वापरावं लागणार आहे. बघा, इफ दोन अटी असल्यामुळे आपल्याला दोन अटी इथे द्यायच्या आहे. मग आपल्याला काय वापरणार? आपण पहिले अँड वापरणार. त्या कंसामध्ये दोन अटी टाकणार. पहिली अट पर्सेंटेज ग्रेटर दॅन 60 आणि दुसरी अट पर्सेंटेज लेस दॅन 70. या दोन अटी टाकल्या. असं असेल तर फर्स्ट क्लास. बरोबर झालं. याचं केलं आपण. आता या नेस्टेड इफ मध्ये आपल्याला अँड सुद्धा वापरावा लागला. लक्षात घ्या, का अँड वापरावा लागला? तर फर्स्ट क्लासला दोन अटी, फर्स्ट क्लास येण्यासाठी दोन अटी. पण त्या एक तर तो 60 पेक्षा जास्त पाहिजेत, तो 60 पेक्षा जास्त, 60 किंवा 60 पेक्षा जास्त, किंवा आणि 70 पेक्षा कमी. किंवा नाही म्हणता येणार इथं, आणि म्हणावं लागेल. पुढे पुढची अट आहे आपल्याकडे पर्सेंटेज 50 किंवा 50 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी असेल तर सेकंड क्लास. पुन्हा अँड ऑपरेटर, पुन्हा इफ अँड फंक्शन घेतलं. पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 50 कॉमा पर्सेंटेज लेस दॅन 60. या दोन अटी आहे ना इथं, 50 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी असं असेल तर काय येणार? सेकंड क्लास. त्याला काय येणार? सेकंड क्लास. आता अजून पुढची अट काय? जर 35 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असेल तर पास क्लास. मग टाकू इफ दोन अटी, पुन्हा दोन अटी म्हटल्यावर अँड ऑपरेटर घ्यावं लागेल. अँड पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 35 अँड कॉमा पर्सेंटेज लेस दॅन 50. असं असेल तर काय घेणार आपण? पास क्लास. असं असेल तर पास क्लास येणार. आणि असं नसेल तर मग काय येणार? पुढची अट. आता पुढची अट देण्याची शेवटची राहिली म्हटल्यावर कॉमा नंतर फेल देऊन टाकू आपण. यात सगळ्या नसेल तर फेल. पण जेवढे कंस ओपन झाले तेवढे कंस क्लोज केले. बघा, बघा इथे हा पहिला ओपन झाला, हा शेवटी क्लोज आहे. बघा, हा इथं जो क्लोज आहे तो इथला आहे. एक 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 आपण 1 2 3 4 5 कंस दिले क्लोज करायला. इकडून बघा ओपन किती झाले? 1 2 3 4. एक एक्स्ट्रा झाला इथं फक्त. किती क्लोजिंगला क्लोज किती केले आपण? 5 वेळेस. ठीक आहे, समजलं? मग आपण आता प्रत्यक्ष तिथे टाकून बघू. जाऊ, ग्रेड करायचं आपल्याला. इक्वल टू इफ आपण जसं तोंडाने म्हणतो ना तसंच करत चालायचं तिथं. जर पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 70, पर्सेंटेज 70 किंवा 70 पेक्षा जास्त असेल तर तरला काय? कॉमा. काय? डिस्टिंक्शन असेल तर डिस्टिंक्शन. बघा, मी म्हणत चाललोय आणि तिथे टाईप करत चाललोय. नसेल तर पुढची अट काय? पर्सेंटेज. आता दोन अटी, सेकंड फर्स्ट क्लासला किती अटी आहे? 2. म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल? अँड कंसात पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 60 कॉमा पर्सेंटेज लेस दॅन 70.
ही दुसरी अट, कंस पूर्ण केला, अँडचा कंस पूर्ण झाला. असं जर ह्या दोन्ही अटी जर आल्या तर काय देणार आपण इथं, फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास चाल. असं नसेल तर आता पुढे काय अटी आहे, तो 50 ते 60 मध्ये जर असेल तर सेकंड क्लास, म्हणजेच ग्रेटर दॅन और इक्वल टू 50 अँड लेस दॅन 60. मग आपल्याला अँड इथं काय करावं लागतं, अगोदर वापरावा लागतो अँड पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 50 अँड पर्सेंटेज लेस दॅन 60. कंस पूर्ण. असं असेल तर डबल अवतरण चिन्हात सेकंड क्लास. कॉमा. आता पास क्लासला दोन अटी, 35 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी. मग पुन्हा अँड वापरावा लागेल आपल्याला. अँड कंसात पहिली अट पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 35 अँड म्हणजेच कॉमा पर्सेंटेज लेस दॅन किती 50. असं असेल कंस कंप्लीट. असं असेल तर कॉमा देऊन काय येणार, पास क्लास. आणि यापैकी काही नसेल तर डबल अवतरण चिन्हात फेल. कंस कंप्लीट. बघा किती कंस कंप्लीट करायचे आता इथं, जेवढे ओपन झाले तेवढे. किती ओपन झाले, 4. मग 4 कंप्लीट करायचे. बघा जर तुमच्याकडून एखादा राहिला असं बघा, तो काय करतो, एंटर देतो. We enter too many argument for this function to get help function check okay. बरेच आर्ग्युमेंट दिले आणि ते व्यवस्थित दिले नाही असं त्याचं म्हणणं आहे. बघू काय झालं इथं. बघा इथं एक चुकलं बघा. अँड नंतर इथं कंस कंप्लीट करायचा राहिला आपला, त्याने एरर दाखवला. अँडचा कंस लगेच जागेवर कंप्लीट करायचा दोन्ही अटी दिल्यानंतर. नाही एक मिनिट, इथे इफ वापरायचा आहे. इफ राहिला तो काय म्हणतोय आता, इथं चुकलं बघा. पुन्हा कॉमा राहिला याच्या अगोदर. इथं पुन्हा टू मेनी. थोडस पुढे घेऊ आपण. फर्स्ट क्लास. नाही येते, परत एकदा टाइप करू आपण पहिल्यापासून. आपण प्रेझेंटेशन मध्ये बघू, परत टाइप करू. बघा पहिले पर्सेंटेज ग्रेटर दॅन इफ. पहिले बघा याच्या पद्धतीने टाइप करू. इफ इक्वल टू इफ कंसात पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 70 कॉमा. असं असेल तर बघा पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 70 कॉमा. काय देणार आपण, डिस्टिंक्शन. कशात देणार, डबल अवतरण चिन्हात. डिस्टिंक्शन. बरोबर. डिस्टिंक्शन नंतर काय द्यायचंय, पुन्हा कॉमा. आणि मग परत इफ वापरायचा आहे कॉमा देऊन. परत इफ कंसात पर्सेंटेज, पण त्याच्या अगोदर अँड ऑपरेटर आहे. अँड कंसात पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 60 कॉमा पर्सेंटेज लेस दॅन 70 आणि कंस कंप्लीट. या अँडचा कंस कंप्लीट करा कॉमा. असं असेल तर काय देणार आपण इथं, फर्स्ट क्लास. आपलं फर्स्ट क्लास. बरोबर आलं का इथपर्यंत. बघा इथपर्यंत फर्स्ट क्लास आहे ना. झालं. फर्स्ट क्लास नंतर काय, कॉमा. आता पुन्हा इफ, परत पुढची कंडिशन सुरू होते. इफ कंसात
अँड कंसात पहिली अट परसेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 50 कॉमा परसेंटेज लेस दॅन 60 या दोन अटी आपण दिल्या कंस कंप्लीट केला असं असेल तर सेकंड क्लास कंस कंप्लीट डबल कोट्स कंप्लीट बघून घ्या झालं डबल कोट्स कंप्लीट पर्यंत पुढे कॉमा परत इफ कंसात पुन्हा अँड आहे अँड ऑपरेटर दोन कंडिशन आहे परसेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 35 कॉमा परसेंटेज लेस दॅन 50 असं असेल तर पास क्लास डबल अवतरण चिन्हात पास क्लास आणि नसेल तर फेल क्लास फेल फेल एवढंच म्हण आता जेवढे ओपन केले तेवढे आपल्याला काय करायचे क्लोज पहिले प्रत्येक अँड नंतरचा क्लोज झाला का ते बघून घ्या बघा इथे अँड आहे पहिला आहे ना इथं क्लोज झाला तो दोन कंडिशन आल्या नंतर परत इथे अँड आहे अँड नंतर इथं क्लोज झाला नंतर परत इथून अँड सुरू झाला याचा इथं क्लोज झाला आता जेवढे ओपन झाले इफच्या वेळेस इफ किती आले 1 2 3 आणि इथं 4 इफ आले प्रत्येकाला 4 ला 4 कंस ओपन झाले तेवढे क्लोज करावे लागतील आपल्याला 1 2 3 4 एंटर देऊ बघा आलं सेकंड क्लास समज फॉर्मॅट तिथं व्यवस्थित टाइप झाला पाहिजे तुम्ही काय करा माहिती का दोनच क्लास काढून बघा सुरुवातीला डिस्टिंक्शन आणि दोन कसे 3 काढून बघा म्हणजे मग 2 इफ येते इफ मध्ये इफ येते डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास 3च काढ मग पुढे वाढवा त्याच्यामध्ये बघा आता मी कॉपी करतो सगळ्या ठिकाणी पेस्ट करतो बघ काहींना फर्स्ट क्लास बरोबर 60 पेक्षा जास्त सेकंड 54 वाला डिस्टिंक्शन 76 डिस्टिंक्शन आला 78 सेकंड क्लास इथं काय आला फर्स्ट क्लास 63% इथं सेकंड आला इथं सेकंड आला इथं सेकंड इथं काय आला फर्स्ट फेल नाही झाला ठीक आहे याला परत सगळ्या अटी ह्या परत या अटी द्याव्या लागतात समजा तुम्हाला फेल करायचं असेल ना तर पुन्हा सगळ्या अटी द्यावे लागतील या मधल्या म्हणजे किती मोठा तो इफ होईल त्या आता तुम्ही बघा तुम्ही ठरवा कसं करायचं क्लास कसा ठरवायचा ते तुम्ही ठरवा फर्स्ट क्लास सेकंड क्लास ऑलरेडी त्याला आलेला आहे ना जरी तो फेल झाला पण त्याला सेकंड क्लास पडला बरोबर आहे का नाही पण आपल्याला त्याच्यामध्ये आणखी एक अट अशी ठेवायला लागली पाहिजे होती की तो जर फेल असेल तर मग त्याला फेल क्लास अशी आपल्याला एक अट देणं गरजेचं होतं बघू आपण इथं देता येते का बघा याच्यामध्ये आणखी एक ऍड करू आपण आता इफ कंसात रिझल्ट इज इक्वल टू डबल कोट्स मध्ये फेल असं असेल तर फेल क्लास आणि नसेल तरी फेल क्लास आता एक कंस वाढला नाही 5 क्लासच आला त्याच्या पहिल्या कंडिशन पकड त्याने तो कंडिशन नुसार जाणार याच्यावर नाही घेता येणार आपल्याला त्याचे क्लास आपण इथं काढले याच्यात पण आपल्याला भरपूर कंडिशन्स वापरून तुम्ही करू शकतात बघा आता तुम्हाला जमतं का बघा याच्यामध्ये तुम्हाला फेल क्लास घेता येतो का
कारण की ही कंडिशन अगोदर घ्यावी लागेल. आपण जी शेवटी वापरली ना ती पहिले घ्यावा लागेल, कारण की तो कस त्या क्रमाने चेक करत येणार ना. पहिल्या क्रमाने पहिले काय चेक करणार, तो ग्रेटर दॅन 7. त्याच्याऐवजी तुम्ही पहिले काय चेक करायची, इक्वल टू फेल आहे का. फेल असेल तर पहिले फेल क्लास देऊन टाकायचं. मग ग्रेटर दॅन 70 आहे का, मग 60 to 70 आहे का, असं. ठीक आहे. आता ते तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्ही ठरवायचं त्याला काय द्यायचं. समजलं मग हे फंक्शन इफ आणि नेस्टेड इफ. तुम्हाला व्यवस्थित छानपैकी प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तुम्हाला तिथं करताना अडचण आली तर तुम्ही ते ओपन करून बघू शकता. त्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डिंग तर येणारच. रेकॉर्डिंग येईल. बघ झालेलं नाही अजून. अजून पुढचे फंक्शन्स बाकी आपले डेट अँड टाइम फंक्शन आपले बाकी. आपण इथं जी जन्मतारीख घेतलेली आहे, जन्मतारीख, तुम्हाला प्रॅक्टिकल आहे की याच्यामध्ये एक कॉलम तुम्हाला ऍड करायचा आहे. ऍड करण्यासाठी तुम्ही काय करणार, या डी कॉलमला सिलेक्ट करणार. जो कॉलम सिलेक्ट करायचा त्याच्यावर फक्त क्लिक केलं का तो पूर्ण कॉलम काय होतो, सिलेक्ट होतो. सिलेक्ट झाल्यानंतर त्याच्यावर राईट क्लिक करा. राईट क्लिक करून त्याच्यात इन्सर्ट ऑप्शन बघा. हा जर इन्सर्ट ऑप्शन वापरला तर त्या मराठीच्या अगोदर एक कॉलम काय होईल, इन्सर्ट होईल. बरोबर. आणि त्याला आपल्याला द्यायचंय एज. कोणता कॉलम नाव द्यायचं, एज. एज काढायचं किती वय आहे. त्याच्यानंतर परत अजून एक कॉलम ऍड करायचं तुम्हाला, इन्सर्ट. इथे एक कॉलम ऍड करा, त्याला बर्थ डे. बर्थ डे, डेट नाही, डे डे. हा जो ही जी जन्मतारीख दिलेली आहे या विद्यार्थ्याची जन्माच्या वेळेस कोणता वार होता ते तुम्हाला काढायचं. बरोबर. तर त्या फंक्शन्स आपल्याला इथे आपण शिकायचंय. आता आपल्याकडे काही शो कमांड्स म्हणतोय तुम्ही. हे बघा आपल्याकडे इथं फॉर्म्युला टॅब आहे. या फॉर्म्युला टॅब मध्ये जाऊन इन्सर्ट फंक्शन हा टॅब आहे. म्हणजे तुम्ही इफ फंक्शन इथून पण निवडू शकता. याच्यामधून तुम्हाला इफ फंक्शन्स देता येऊ शकतं. बरोबर. आता मला डेट अँड टाइम, मग इथून कोणकोणते इथं ग्रुप केलेले बघा. इथं मोस्ट रिसेंटली यूज. मोस्ट रिसेंटली म्हणजे तुम्ही नेहमी जे जास्तीत जास्त वापरलेले आहेत ते फंक्शन्स इथं आहेत. यात सगळ्या प्रकारचे. पण यावर क्लिक करून जर तुम्ही बघितलं तर इथं त्याचे ग्रुपिंग केले. डेट अँड टाइमचे वेगळे, मॅथ स्ट्रिंगचे वेगळे, स्टॅटिस्टिक वेगळे, लुकअपचे वेगळे, टेक्स्टचे वेगळे, लॉजिकल वेगळे. लॉजिक आपले इफ आणि अँड हे लॉजिकल मध्ये येतील. बरोबर. आपल्याला बघायचे आज डेट फंक्शन, डेट अँड टाइम फंक्शन. डेट अँड टाइम मध्ये पहिलं फंक्शन आहे नाव. बघा इथं नाव. रिटर्न द करंट डेट अँड टाइम फॉर्मॅटेड ॲज अ डेट टाइम. नाव फंक्शनने काय होतं, तुमच्या फाईल मध्ये तुम्ही जिथं कर्सर ठेवलेला आहे तिथं तुमची करंट डेट आणि टाइम तिथे येतो. आता इथली जी डेट आणि टाइम कशी येते, इथं MMDDYY फॉर्मॅट मध्ये येते. तुम्हाला इकडून फॉर्मॅट चेंज करता येतो. होम टॅब वर जाऊन तुम्ही इथं नंबर्स मध्ये जायचं. नंबर्स मध्ये जाऊन तुम्ही इथं तुमचा फॉर्मॅट तुम्ही सेट करू शकता. तेव्हा कस्टम मध्ये इथं सेट. इथं तुम्ही म्हटले DD/MM/YYYY आणि पुढे टाइम घ्यायचा आहे. टाइम घेण्यासाठी स्पेस दिला, HH:MM आवर्स मंथ मिनिट्स. आलं 21:08. जरी तुमची तारीख तिथे MMDDYY मध्ये येत असेल पण टाईप करताना तुम्हाला MMDDYY मध्ये टाईप करायची बरं का, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला त्याच्यामुळे मागच्या बॅच मध्ये भरपूर वेळ आपण त्या डेट वर घेतलं. सगळ्यांच्या डेट घेतल्या. अशा डेट घेतल्या की ज्यांचा फर्स्ट म्हणजे मंथ आपलं डे जो आहे तो 12 नंतरचा आहे, काही 12च्या आतले आहेत. तुम्ही जर ती DDMMYY मध्ये जर टाकली तर एक्सेल ती चुकीची स्वीकारेल, चुकीची घेईल किंवा मग तिला लेबल मध्ये कन्वर्ट करेल. दोन पर्याय. ठीक आहे.
तुम्ही इथं टाकताना, पण तुम्हाला दिसताना जर तुम्हाला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला घेता येते, त्याच्यासाठी फॉर्मॅटिंग करू शकतात. नंबर फॉर्मॅट, इथं जाऊन तुम्ही नंबरच्या तिथं क्लिक करून तुम्ही त्याचा फॉर्मॅट सेट करू शकता. नाव कमांड समजली? मग इक्वल टू नाव, नुसता असा कंस द्यायचा, मध्ये काही टाकायचं नाही. ओपन क्लोज, एंटर दिला का तो काय करतो, करंट डेट आणि करंट टाइम तिथे इन्सर्ट करतो. तुम्ही मला मागाशी तर कमी केला होता 13:48, आता 50 झाला. कस काय झाला? तो अपडेट करत राहा. ही फाईल उद्या ओपन केली तर उद्याची तारीख तिथं दिसेल आणि ज्या वेळेस ओपन केली तो टाइम दिसेल. हे लक्षात आलं? लक्षात? नाऊ फंक्शनने काय होतं, करंट डेट आणि करंट टाइम तिथे येऊन जाते. पुढे एक हावर्स फंक्शन आहे, डे फंक्शन आहे, डे इक्वल टू डे. त्या डे फंक्शनने काय होतं, जी तारीख आपण देऊ कंसामध्ये, ही तारीख दिली, त्याच्यामध्ये डे कोणता आहे ते काढून देतो आपल्याला. तिथे डे 9, कारण की MMDDYY फॉर्मॅट मध्ये महिना डे, डे मध्ये आलेला आहे तिथं. त्यानंतर मंथ फंक्शन इक्वल टू मंथ, कंसात ती डेट सिलेक्ट करायची, मंथ 10. बरोबर, मंथ किती आला, 10. इथं मी इथं त्याचा फॉर्मॅट सेट केला बघा, 9/10/2005. त्याला व्यवस्थित फॉर्मॅट मी पहिले सेट करून घेतो. नंबर फॉर्मॅट कस्टम, इथे मी देतो त्याला DD/MM/YYYY. तुम्ही पहिले तुम्ही डेट व्यवस्थित टाइप करून घ्या, त्याला व्यवस्थित फॉर्मॅट सेट करा आणि मग काढा. झालं? हावर्स काढायचे तर हावर फंक्शन इक्वल टू हावर, कंसात ती डेट, ज्याच्यामध्ये तुम्ही टाइम टाकलेला आहे त्याच्यातूनच हावर्स निघेल. वरच्या टाइम टाकलाय का, नाही टाकलेला आहे बघा. नाऊ फंक्शन मध्ये हावर्स आहे, ती डेट कंस कंप्लीट हावर्स 13. आता हा हावर्स कसा येतो तर 24 तास याच्यात येतो, 24 मध्ये. त्यानंतर इक्वल टू मिनिट्स, मिनिट फंक्शन आहे. मिनिटने काय होईल आपल्याला, त्या MIN इक्वल टू मिनिट्स, MINUTE मिनिट, कंसात ती डेट सिलेक्ट करा, कंस कंप्लीट. किती मिनिट्स आहे त्या डेट आणि टाइम मध्ये ते आपल्याला तिथे मिळेल. ठीक आहे, समजलं? मग डेट तसेच तुम्ही डायरेक्ट इन्सर्ट मध्ये या फॉर्म्युला मधून सुद्धा ती घेऊ शकतात. इन्सर्ट, इथून तुम्ही डेट अँड टाइम, त्याच्यामध्ये बघा इथं डे निवडला, ओके म्हटलं. आता इथं सिरियल नंबर म्हणतो, तिथं काय करायचं आपल्याला, डेट टाकायचं, डेटचा असेल ऍड्रेस टाकायचा, किंवा या बटनला क्लिक करा आणि ती डेट निवडा आणि परत त्या बटनला क्लिक करून ओके म्हणा. बघा त्या डेट मधला डेट इथं काढलेला आहे. बरोबर, समजलं? मग डे मंथ. त्यानंतर आपल्याकडे टेक्स्ट फंक्शन, टेक्स्ट त्याच्या नावातच टेक्स्ट, ते कोणत्या ग्रुप मध्ये सापडेल आपल्याला, टेक्स्ट ग्रुप मध्ये. इन्सर्ट फंक्शन, आता इथं डेट अँड टाइम जो सिलेक्ट आहे त्याच्याऐवजी आपण इथं टेक्स्ट फंक्शन निवडतो आणि टेक्स्ट ग्रुप मध्ये टेक्स्ट नावाचंच फंक्शन. खाली जाऊ आपण, हे बघा टेक्स्ट, ओके केलं. आता इथं तो निवडणार आहे आपल्याला व्हॅल्यू कोणती घ्यायची, टेक्स्ट. हे बघा ही डेट घेतली मी आणि फॉर्मॅट. आता मला ह्या डेट मधून महिना वेगळा काढायचा, महिना. बरोबर, तो महिना कसा घ्यायचा, पूर्ण घ्यायचा का 3 अक्षरी घ्यायचा? हे घेण्यासाठी आपण काय काय टाकतो, आपण 3 M टाकतो किंवा 4 M टाकतो. 3 M जर इथं तुम्ही टाकले आणि ओके म्हटलं तर बघा सप्टेंबर. पण तेच आपण जर इन्सर्ट फंक्शन, इथून काय फंक्शन घेऊ आता, टेक्स्ट, याच्यात आले का रिसेंट मध्ये, नाही. बघा इथं टेक्स्ट निवडलं मी, ओके. व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण ती डेट निवडली आणि
फॉर्मॅट मध्ये आपण आता 4M टाकू. पूर्ण सप्टेंबर महिना आपल्याला दाखवतो. आता इथं जर तुम्ही डे निवडला, डे साठी काय डीडी डीडीडी, मग 3 अक्षराचा डे येईल आणि 4 डी जर वापरले तर पूर्ण डे येईल. बघू आपण इक्वल टू किंवा इथूनच निवडू इन्सर्ट फंक्शन, ह्याच्यातून टेक्स्ट फंक्शन मी निवडतो. टेक्स्ट मध्ये पहिल्या कॉलम मध्ये काय द्यायचं ती तारीख आणि दुसऱ्या कॉलम मध्ये कोणत्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला डे पाहिजे ती डी डी डी. ओके, बघा संडे, त्या दिवशी कोणता वार होता ते निघाला आपल्याला. या 11/9/2005 ला कोणता वार होता ते दिसतं बघा, संडे होता. आता तो पूर्ण पाहिजे ते तर तुम्ही काय करणार, इन्सर्ट फंक्शन, इथून टेक्स्ट फंक्शन निवडणार. ओके म्हटलं, इथं डेट निवडली, पहिल्या कॉलम मध्ये इथं डेट निवडली आणि इथं फॉर्मॅट टाइप केला डी 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 डी, 4 वेळेस डी टाइप केला. 4 वेळेस डी टाइप केल्याने काय होणार, आपल्याला डे पूर्ण मिळेल. संडे, समजलं? अजून एक इयर फंक्शन आहे. इयर, या डेट मधून वर्ष वेगळं करायचं काम करतो. इक्वल टू इयर, किंवा मग तुम्ही इथून निवडू शकता इन्सर्ट फंक्शन. इथून पहिले तुम्हाला डेट अँड टाइमचं फंक्शन घ्यावं लागेल. डेट अँड टाइम मध्ये इयर, वाय प्रेस केला मी इथं बघा, इयर घेतलं. ओमकार कोकणेची जन्मतारीख सिलेक्ट केली, ओके म्हटलं. 2005 इयर वेगळा करा. तुम्ही म्हणाले डे इयर मंथ का वेगळा करा, आता तुम्हाला एज घ्यायला लावलं, कसं घेणार सांगा बरं. आता कसं घेणार, आता हे मी फंक्शन शिकवले सगळे. इयर कसा काढायचा, डे कसा काढायचा. आता तुमचं वय कसं काढणार तुम्ही मला ते सांग. आजची तारखेचं वर्ष, आजच्या तारखेचं वर्ष वजा तुमच्या जन्मतारखेचं वर्ष, याच्यावरून तुमचं एज आपल्याला एक्झॅक्ट नाही येणार, पूर्ण मंथ डे मध्ये नाही येणार, पण किती वर्ष पूर्ण होतात ते तर कम्प्लीट येईल ना. आपल्याला तेवढंच काढायचं, आपल्याला पूर्ण मंथ ते नाही काढायचं, आपल्याला फक्त किती एज आलं ते काढायचं. मग कसं करणार, आता इथं कसं काढणार एज सांगा बरं. मी काय सांगितलं, तुम्ही कसं काढणार, तुमचं आजच्या तारखेचं वर्ष घेणार. आजची तारखेचं वर्ष, आजची तारीख कशाने येते, नाव फंक्शन येते का. मग इक्वल टू इयर ऑफ नाव निघालं, आणि आजच्या तारखेचं वर्ष ह्या फंक्शनने, एवढ्या फंक्शनने निघणार. बघू आपण, कंस कंप्लीट करू आणि एंटर देऊ. इथं फॉर्मॅट चेंज आहे म्हणून प्रॉब्लेम आला. हे बघा आलं, इयर ऑफ नाव. नाव मीन्स आजची तारीख. नाव फंक्शन काय करतं, आजची तारीख आपल्याला दाखवतं. आजच्या तारखेचं वर्ष निघालं. आता पुढे काय करायचं, हा कंस मी पुन्हा खोडतो इथं, एक मिनिट F2 प्रेस करतो बघा, हा कंस खोड, वजा. आता वजा जन्मतारखेचं वर्ष. जन्मतारखेचं वर्ष कसं येणार, इयर ऑफ जन्मतारीख. ही जन्मतारीख कुठे आहे, या C2 मध्ये. इथं मला टाईप करावं लागेल कारण की क्लिक होत नाही इथं. C2 म्हणजे पहिल्या फंक्शनने आजच्या तारखेचं वर्ष काढलं, दुसऱ्या फंक्शनने जन्मतारखेचं वर्ष काढलं आणि मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, मग त्याने वजाबाकी केली. आलं का, नाही आलं. 2016 आलं. बरं, इथं आपण काढू बघा, इक्वल टू इयर कंसात नाव कंस कंप्लीट. चाल 2021 आलं.
आता इक्वल टू इयर कंसात ही तारीख, हिचं वर्ष काढलं इथं आणि आजचं वर्ष 2021, या दोघांची वजाबाकी करू. आलं 16 वर्ष. आता इथं का नाही आलं? हा, 2016 दाखवतोय तो. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, इथं 2016 का आलं, तर त्याला तो बेरीज वजाबाकीचा जो क्रम आहे त्या क्रमामध्ये प्रॉब्लेम आला. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, पहिले जे आपण वर्ष काढतोय ते पूर्ण काढून घ्यावं लागेल. इथं बघा काय केलं आपण, कंसात इक्वल टू कंसात इयर ऑफ नाऊ, म्हणजे चालू वर्षाचं वर्ष काढलं, कंस कंप्लीट केला, कंस काय केला, कंप्लीट केला. मग मायनस परत कंस ओपन केला, इयर ऑफ C2 म्हणजे त्या जन्मतारखेचं वर्ष, आणि मग त्या दोघांची बेरीज. मग तो काय करेल, पहिले काय करेल, त्या कंसातलं पहिल्या कंसातलं कॅल्क्युलेशन परफॉर्म करेल, मग दुसऱ्या कंसातलं परफॉर्म करेल, आणि मग शेवटी वजाबाकी करेल. बरोबर. त्याने काय केलं, आपण कंस न दिल्यामुळे काय झालं, त्याने डायरेक्ट वजाबाकी केली, म्हणजे अगोदर वजाबाकी झाली, नंतर वर्ष काढलं गेलं, सेकंड जन्मतारखेचं वर्ष, त्यामुळे ते 2016 तिथं आले. आलं लक्षात. गणितामध्ये बघा, गणितात तुम्ही जर सूत्र जर द्यायचं असेल, समजा 1 अधिक 5 गुणिले 3 असं जर दिलं, म्हणजे ऍक्च्युली 6 गुणिले 3 असं येते. जर तुम्ही डायरेक्ट असं जर दिलं तर तो काय करेल, पहिले 5 आणि 3चा गुणाकार करेल आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करेल. का तर नियम येतो, पहिले गुणाकार होईल, भागाकार होईल, आणि मग अधिक वजाबाकी होईल. मग त्याच्यासाठी तुम्हाला 1 अधिक 5 कुठे टाकावं लागेल, कंसात टाकावं लागेल. जर कंसात टाकलं तर पहिले कंसातलं तो कॅल्क्युलेशन करेल आणि मग गुणाकाराचं करेल. मग कंसात काय कॅल्क्युलेशन आहे ते बघणार नाही, अधिक 1 आपलं मायनस आहे. मग तेच गंमत आपली इथं झाली, आपण कंस वापरलेला नव्हता, तो इक्वल टू नंतर लगेच कंस वापरायचा आहे. बघा किती कंस आहे, बघा ओपन क्लोज किती कंस आहे बघून घ्या. मी तुम्हाला एकदम परत मोठं करून दाखवतो. कंसात इयर ऑफ नाऊ कंस कंप्लीट वजा कंस पूर्ण ओपन करायचा इयर ऑफ जन्मतारीख आणि 2 कंस 3 कंस कंप्लीट. त्या पद्धतीने आपल्याला टाकायचं, त्याच्याने काय येईल, एज येईल. आणि तुम्हाला मी टेक्स्ट फंक्शन शिकवले, त्या टेक्स्ट फंक्शनच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, तुमचा या जन्मतारखेतला डे तुम्हाला काढता येईल ना काढता. मग तुमचं प्रॅक्टिकल काय असणार, आता तुम्हाला या प्रत्येक विषयावाईज, हे शांत बसा ना जरा, मी अजून थांबून धरेल बरं का, गडबड केल्यावर थांबवेल. तुम्हाला आता यात प्रॅक्टिकल काय असणार आहे, इथं 2 कॉलम तुम्हाला ऍड करायचे, वाढवायचे. एज कॉलम आणि बर्थडे कॉलम घ्यायचा. एज मध्ये त्या विद्यार्थ्याचं वय काढायचे, नाव फंक्शन तुम्हाला शिकवलं, नाव आणि त्या जन्मतारखेचं वर्ष याच्या दोघांमध्ये वजाबाकी करायची. आणि डे मध्ये तुम्हाला टेक्स्ट फंक्शन शिकवलेलं, त्या टेक्स्ट फंक्शनचा उपयोग करून तुम्ही हे काढू शकता. पुढे रिझल्ट काढायचा तुम्हाला या पर्सेंटेजवर, आणि ग्रेड काढायची तुम्हाला
फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, डिस्टिंक्शन हे काढायचे. त्याच्यासाठी आपल्याला वापरायचा नेस्टेड इफ. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. डायरेक्ट येऊन बसले आणि तुम्ही केलं असं होणार नाही. तुम्हाला रेकॉर्डिंग अपलोड होईल, ते रेकॉर्डिंग बघा, लिहून घ्यावं लागेल. प्रत्येकाने लिहून घ्या आणि लिहून घेऊन मग तिथं तुम्हाला ते ऑपरेट करावं लागेल. पण लिहून घेताना तुम्ही सेल ऍड्रेस नाही लिहायचे. तुम्ही मी फॉर्म्युला टाईप केला तो नाही लिहायचा. मी जो फॉर्मॅट तुम्हाला दिला, कारण की तुम्ही फक्त पर्सेंटेजच्या जागेवर पर्सेंटेजची सेल घेणार. तुमची सेल आणि माझी सेल वेगळी, एक लक्षात घ्या. तुम्ही वाटल्यास तिथे जाऊन बघा. तुमचा सेल ऍड्रेस आणि माझा सेल ऍड्रेस वेगळा आहे. तुम्ही जर माझा सेल ऍड्रेस तुम्ही तिथं वापरला तर तुमचं पूर्ण चुकेल. त्यामुळे तुम्ही तुमचा सेल ऍड्रेस तिथला घेतला पाहिजे. ठीक आहे, आज आपण थांबतोय. अजून आपली हजेरी झाली का तुम्ही जाऊ शकता.